नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 28 इंच 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मी गळ्याला पाइपिंग न करता अशा पद्धतीने शिलाई करून घेतली, जेणेकरून पाइपिंग करायचा वेळ हा जास्त जाणार नाही। त्याच्यानंतर अस्तरवरती हे सर्व पार्ट मी जोडून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली आणि नंतर मग हे पार्ट मी समोरासमोर बरोबर ठेवून घेतले, एका साइडचे एका बाजूला आणि दुसऱ्या साइडचे दुसऱ्या बाजूला। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर ह्या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। त्याच्यानंतर मग ते आपल्याला वरच्या बाजूने अशा पद्धतीने मी जोडून घेणार आहे। तर आधी मी चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बरोबर दोघही कोणे एकमेकांवरती ठेवून आणि हळूवारपणे हलक्या हाताने जोडून घेत आहे। अगदी हळूवारपणे जोडून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला लगेच डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत मी बरोबर डबल शिलाई मारून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टी ही बरोबर इंची टेपच्या एक लाईन इतकी एक्स्ट्रा पुढच्या बाजूला सोडली आणि दोघही कोणे बरोबर एकमेकांवरती ठेवले आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने मी क्रॉस पट्टीला शिलाई करून घेत आहे। ही शिलाई झाल्यानंतर याच्यावरती लगेचच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जी काही एक्स्ट्राची क्रॉस पट्टी आहे तर ती नंतर आपण कमरेचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन सोडून आणि मोजून आणि मग कट करायची आहे। वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन घेतली, एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले, जो काही थोडाफार भाग असेल तो सरळ रेषेत कट केला। त्याच्यानंतर दुसराही पार्ट मी सेम त्याच पद्धतीने जोडून घेतला आणि रेडी करून घेतला। एक्स्ट्राचा भाग मी कट केला, परंतु हे आपल्याला नंतर मोजून घ्यायचे आहेत। दोघही पार्ट समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने चेक करून घेतले आणि त्याच्यानंतर मग 1.25 इंचाची पट्टी घेतली आणि ती अशा पद्धतीने फोल्ड करून, तर अस्तर कमी असल्यामुळे मी अशा पद्धतीने तो जॉईंट करून घेतला। खालच्या बाजूला आतमध्ये फोल्ड केला आणि तिथे सुरुवातीला थोडं लॉक केलं। त्याच्यानंतर मग 1.5 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत सरळ शिलाई करून घेतली। तर इथं तुम्ही डबल अस्तर सुद्धा यूज करू शकतात किंवा मग सिंगल सुद्धा यूज करू शकतात। तर ब्लाउज पीसला ही पट्टी जोडून घेतली तरी सुद्धा चालेल। नंतर मग तिच्यावरती दाब शिलाई देऊन आणि ती बरोबर मी डबल फोल्ड करून घेत आहे आणि तिच्यावरती शिलाई करून घेत आहे। बघू शकतात अशा पद्धतीने मी ती डबल फोल्ड केली आणि तिच्यावरती लगेचच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर किंवा मग हात शिलाई केली तरी सुद्धा चालेल, तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात। त्याच्यानंतर मग ही हुकपट्टी तयार झाली आणि नंतरच आपल्याला लगेचच आयपट्टी तयार करून घ्यायची। तर ही 2 इंचाची घेतली आणि अस्तरच्या बाजूने ठेवून आणि साध्या मशीनच्या सहाय्याने छोटे छोटे त्रिकोणी आय बॉक्स तयार करून घेतले। तर इथं मी पाइपिंग करण्याऐवजी डायरेक्ट कड्याला शिलाई करून घेतलेली आहे, जेणेकरून शिलाई करायला थोडा टाइम कमी लागतो। त्याच्यानंतर मग बघू शकतात अशा पद्धतीने ही आयपट्टी जोडून घेतली आणि छोटे छोटे आय मी इथं तयार करून घेत आहे। तर हे तुम्ही तुमच्या मापानुसार किती इंचावर घ्यायचे, 4, 5 किंवा 6 जोडून घ्यायचे। तर याच्यावरती सुद्धा तुम्ही डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई उसवण्याचे चान्स राहणार नाही आणि गळ्याला तुम्हाला जर का पाइपिंग करायची असेल तर तुम्ही पाइपिंग सुद्धा करू शकतात। त्याच्यानंतर दोघही पार्ट बरोबर एकमेकांवरती ठेवून घेतले आणि चेक करून घेतला। त्याच्यानंतर गळा सुद्धा चेक केला आणि मग मी कमरेचा चौथा भाग बरोबर मोजून घेत आहे। तर कमरेचा चौथा भाग तुमचा जो काही असेल तो तुम्ही टाकून घ्यायचा, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि जो काही एक्स्ट्राचा भाग असेल तो आपल्याला कट करायचा। दोघही पार्टवरती सेम मी ह्याच पद्धतीने चेक करून घेतलं। तर शोल्डर जोडायच्या आधी ह्या गोष्टी चेक करायचं। बऱ्याच गोष्टी असतात की ते आपल्याला चेक करणं गरजेचं असतं। त्याच्यानंतर मग शोल्डर जोडायच्या आधी बरोबर मी हे पार्ट एकमेकांवरती ठेवून घेतले आणि दोघही कोणे एकमेकांवरती ठेवून चेक करून घेतले। जो काही भाग कमी जास्त असेल तो सरळ रेषेत आपल्याला कट करायचा। तर खडूने आधी आखून घेतलं आणि त्याच्यानंतर मग शिलाई करून आणि मग मी एक्स्ट्राचा भाग कट केला। असं केल्यामुळे कपडा हा मागे पुढे होत नाही आणि अगदी परफेक्ट येतो।
तर एक्स्ट्राचा भाग जो काही आहे तर तो मी बरोबर कट केला। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवून आणि पकडले आणि त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तिथं सुद्धा खडूने आखून घेतलं। सेम ज्या पद्धतीने दोघंही पार्टवरती सेम त्याच पद्धतीने चेक करून घेतलं आणि एक्स्ट्राचा भाग कट केला आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। तर शोल्डर बरोबर दोघंही गळ्याकडचे भाग आहेत तर कोणे बरोबर एकमेकांवरती ठेवायचे आणि मग दोघंही बाजूंचे शोल्डर जोडून घ्यायचे। गळ्याकडच्या बाजूला आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची जेणेकरून शिलाई उसवू नये। हे दोघंही पार्ट शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला शोल्डर बरोबर शोल्डर पट्टी चेक करायची। ती सुद्धा जर का मागे पुढे असेल तर ती सुद्धा सरळ रेषेत आपल्याला कट करायच्या आणि मग आपल्याला बाह्या जोडायच्या आहेत। तर बाह्या जोडत असताना सुद्धा बाह्या डायरेक्ट जोडायच्या नाही तर त्या सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचा। बाह्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा। पुढचा जो काही खोलगट भाग आहे तो आपल्याला चेक करून घ्यायचा आणि मग आपल्याला बाह्या जोडायच्या आहेत। तर बघू शकतात बाह्या अशा पद्धतीने चेक केल्या, एकसारख्या मापात कट केल्या आणि मध्य सेंटर बरोबर खून करून घेतली आणि शोल्डर पट्टी जिथं जॉईंट केलेली आहे तिथं बरोबर मध्य सेंटर ठेवून आणि मग मी बाही जोडून घेत आहे। तर बाही जोडत असताना सुद्धा अगदी हलक्या हाताने दोघंही पार्ट अजिबात खेचायचे नाही आणि जोडून घ्यायची। तर इथे थोडी बाही एक्स्ट्रा आहे कारण आपण प्लेटा मारत असतो तेव्हा हा आपण 10 इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणून ही बाही उरलेली आहे। तर काही हरकत नाही, आपण ते नंतर कट करू। परफेक्ट माप मोजून आणि एक्स्ट्राची बाही ही कट करायची। नंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा अगदी हलक्या हाताने पकडत आणि दोघंही पार्ट मी बरोबर जोडून घेतले बाहीचे। जर का डिझाईनची बाही असेल तर बरोबर ह्याच पद्धतीने मध्य सेंटर पासून जोडायची जेणेकरून बाही ही जी काही शिलाई आहे ती मागे पुढे होणार नाही आणि डिझाईन ही परफेक्ट शोल्डरवरती येईल। त्याच्यानंतर अगदी परफेक्ट अशी बाही जोडून झाली। सेम ह्याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आणि जी काही एक्स्ट्राची बाही आहे ती बरोबर अशा पद्धतीने बरोबर चेक करून आणि कट करायची। तर बघू शकतात दुसरी बाही सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने मोजून एक्स्ट्राचा भाग कट करून आणि मध्य सेंटर काढून आणि जोडून घेत आहे। दोघंही बाह्या जोडून आणि मी रेडी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंग करायची आहे। तर फिटिंग करायच्या आधी सुद्धा आपल्याला जे काही एक्स्ट्राचे पार्ट असतात ते बरोबर चेक करायचे आणि मग फिटिंग करायची। बाह्या बरोबर चेक करून घेतल्या आणि ज्या काही एक्स्ट्राच्या आहेत तर मी त्या कट करून घेत आहे आणि खालच्या बाजूला बरोबर कोणे एकमेकांवरती ठेवून आणि बरोबर मोंढ्यामध्ये बरोबर एकसारखं पकडायचं आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर सुरुवातीला एक शिलाई दोघंही बाजूंना एक एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर एक्स्ट्राची जी काही बाही आहे ती मग आपल्याला शिलाई झाल्यानंतर कट करायची आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी करून घेत आहे। सुरुवातीला एक शिलाई मारून घेत आहे। 1 किंवा 2 शिलाई तुम्ही पाव इंच इतक्या अंतरावर मारून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्राची बाही कट करायची आणि जी तुमची काही फिटिंगची मापं असतील, तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्याचा कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि जो काही दंडघेर आहे त्याचा दुसरा भाग ही मापं टाकून घ्यायची आणि मग आपल्याला परफेक्ट फिटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर त्याच्या जवळच पाव इंचावरती 1-2 शिलाया एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहेत। कोणतीही साईज असली परंतु परफेक्ट ह्याच पद्धतीने छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे। इथं आयपट्टी सोडून आणि मग छातीचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे। त्याच्यानंतर कमर मोजत असताना आपल्याला जी काही आयपट्टी आहे ती सोडून आणि मग आपल्याला कमर पूर्ण मोजून घ्यायचं आणि उरलेला जो काही भाग आहे त्याचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि मग फायनल लाईन बरोबर आपल्याला मोजून घ्यायची किंवा मग पट्टीने सरळ रेष ओढून आणि फिटिंग करून घ्यायची। तर फायनली आपला पूर्ण ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे। तर बाकीचं मी इथं स्किप केलं कारण व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी ते दाखवलेलं नाही। तर माझी शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। तर फायनली बघू शकतात मी ब्लाऊजमध्ये कप्स ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर आपला ब्लाऊज अशा पद्धतीने रेडी झालेला आहे। या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर हा 30 इंच साईजचा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे।
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने नक्की शिलाई करून बघा.